बघायचं आहे त्याच्या तोंडामध्ये काय त्याची जीभ पलटी तर झालेली नाही, किंवा काही ऑब्जेक्ट जसा ऍक्सिडेंट आल्यानंतर पण हार्ट अटॅक येऊ शकतो, तर काही कुडा कंकर तर त्याच्या तोंडात फसलेला नाही असेल तर काढायचं. त्याचा एअरवे क्लिअर केला आपण, त्याचं लगेच ब्रीथिंग चेक करायचं आहे. जर काही वेळेस आपण बेहोश पडलेले व्यक्ती बघतो पण काय होतं, त्याचा श्वासोश्वास चालू असतो, तर मग त्याला आपण त्याचा श्वासोश्वास चालू आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण एक पद्धत, ब्रीथिंग चेक करण्यासाठी एक पद्धत अपनवतो, त्याला म्हणतात लुक लिसन फील. म्हणजे काय बघायचं आहे त्याचा छातीचा फुलाव वर खाली होतोय की नाही. जर वर खाली होत असेल तर तो हार्ट अटॅक म्हणू शकत नाही आपण, त्याला दुसरंच काय तर बेहोश झालाय. ते बघितलं आपण, ऐकायचं आहे त्याचा श्वासोश्वास, आपलं कान लावून ऐकायचं आहे की त्याचा श्वासोश्वास चालू आहे की नाही. श्वासोश्वास चालू असेल तर श्वासचा आवाज येईल ना आपल्याला, येईल ना. हे आपण ऐकलं आणि महसूस करायचे. ज्यावेळेस श्वास चालू असेल तर एक थोडंसं आपलं गाल लावून बघितलं तर गरमाहट महसूस होईल आपल्याला, है ना. हे सगळं चेक केलं आणि हे सगळं चेक केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की सगळं बंद आहे, सगळंच बंद आहे. ना नाडी त्याची चालू आहे, ना त्याच्या छातीचं हे चालू आहे, काही सुद्धा चालू नाही, बंद आहे. त्यावेळेस आपण लक्षात यायचं की ह्याला हार्ट अटॅक आहे, आपण स्टार्ट सीपीआर. इथं आपल्याला सीपीआर दिला पाहिजे. तर सीपीआर द्यायसाठी आपल्याला एक महत्वाचं पाहिजे, माहिती पाहिजे की आपल्या हार्टचं लोकेशन, आपल्या हृदयाचं लोकेशन कुठे आहे. आता मला वाटते सर्वांना कल्पना असेल, आपल्या हार्टचं लोकेशन सर्वांना माहिती आहे कुठे आहे. आपला हार्ट कुठे आहे, डाव्या बाजूला. हा, तुमची चुकी नाही आहे ती. मी पण तुमच्यासारखंच एका गावातनंच आलेलो आहे, तर आपली एक अवधारणा झाली आहे की आपलं हार्ट कुठे आहे, लेफ्ट साईडला आहे. तर आज मी सांगतोय की आपलं हार्ट लेफ्ट साईडला नाही आहे, हार्टचं लोकेशन आहे ते सेंटरला आहे आणि ते डाव्या बाजूला थोडंसं झुकलेल्या अवस्थेत आहे, ठीक आहे. आणि त्याचा आकार कसा आहे, त्या ऑर्गनचा बंद मुठीच्या आकाराचा आहे, ठीक आहे. तर आपण हार्टचं लोकेशन डिटेक्ट कसं करायचं, तर दोन पद्धती आहेत. आपल्या ज्या बरकडी आहेत दोन्ही बाजूनी, त्या बरकडीच्या दोन्ही बाजूनी दोन हात घालायचे आणि जिथं सेंटर येतोय तिथं एक हड्डी लागते, ते जे पॉइंट आहे त्याला म्हणतात झायपॉड प्रोसेस. काय म्हणतात, झायपॉड प्रोसेस. त्याच्यावरती तिथं बोट ठेवल्यानंतर त्याच्यावरती दोन बोटं ठेवायचे आपण. दोन बोटं ठेवल्यानंतर जी लोकेशन दिसतंय ते काय, आपलं हार्टचं लोकेशन आहे. कशाचं लोकेशन आहे ते, हार्टचं. ही एक पद्धत झाली आपण चेक करायचं आपलं हार्ट. दुसरी पद्धत काय आहे, आपल्या दोन्ही बरकड्याला मध्ये एक हड्डी जोडणारी हड्डी आहे, त्या हड्डीवरनं हात सरळ खाली घेऊन यायचा, त्या हड्डीला म्हणतात स्टर्नम. खाली घेऊन यायचा आणि इथं जी लास्ट पॉइंट मी सांगितलेला आहे तो काय आहे, झायपॉड प्रोसेस.